नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ITI मॉड्यूलमध्ये. आज आपण शिकणार आहोत फोर स्ट्रोक पेट्रोल इंजिनची व्हॉल्व टायमिंग डायग्राम काय आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत की फोर स्ट्रोक पेट्रोल इंजिनमध्ये व्हॉल्व टायमिंग म्हणजे काय, व्हॉल्व टायमिंग डायग्राम काय असतं आणि शेवटी व्हॉल्व ओव्हरलॅपिंग म्हणजे काय. तर सुरुवात करू व्हॉल्व टायमिंगपासून. तर इंजिनच्या इनस्ट्रेक आणि एक्झॉस्ट स्ट्रोकच्या दरम्यान जे व्हॉल्व आहे ते प्रॉपर टायमिंगमध्ये आणि प्रॉपर ड्युरेशनमध्ये ओपन करण्याची जी प्रोसेस आहे तिला व्हॉल्व टायमिंग असे म्हणतात, ज्याच्यामुळे इंजिन प्रॉपरली काम करू शकेल. तर आता बोलू व्हॉल्व टायमिंग डायग्रामविषयी. तर इंटेक स्ट्रोकच्या ॲडव्हान्समध्ये टॉप डेड सेंटरच्या 20 डिग्री क्रॅंक रोटेशनच्या पहिले इंटेक्ट व्हॉल्व ओपन होण्यास सुरुवात होते आणि पूर्ण इंटेक स्ट्रोकमध्ये इंटेक व्हॉल्व ओपन राहतो. इंटेक स्ट्रोक संपल्यानंतर 35 डिग्री क्रॅंक रोटेशननंतर इंटेक व्हॉल्व कम्प्लिटली बंद होतो. तर आता कॉम्प्रेशन स्ट्रोक संपण्याच्या पहिले म्हणजेच टॉप डेड सेंटरच्या 35 डिग्री क्रॅंक रोटेशनच्या पहिले ॲडव्हान्समध्ये स्पार्क होते. आता ॲडव्हान्समध्ये स्पार्क करण्याचं कारण हे आहे की फ्युएल प्रॉपर बर्न होण्याला टाईम भेटतो. तर पॉवर स्ट्रोकच्या नंतर बॉटम डेड सेंटरच्या 35 डिग्रीच्या अगोदर एक्झॉस्ट व्हॉल्व ओपन होण्यास सुरुवात होते. एक्झॉस्ट व्हॉल्व पूर्ण एक्झॉस्ट स्ट्रोकमध्ये ओपन राहतो. आता टॉप डेड सेंटरच्या 10 डिग्रीच्या नंतर एक्झॉस्ट व्हॉल्व कम्प्लिटली बंद होतो. तर या डायग्राममध्ये तुम्ही पाहिलं की दोघंच्या दोघं व्हॉल्व आपल्या थेरॉटिकल पोझिशनच्या पहिले ओपन होतात आणि थेरॉटिकल पोझिशननंतर बंद होतात. तर याचं कारण असं की व्हॉल्व ओपन आणि क्लोज होण्याला टाईम लागतो, ज्याच्यामुळे जर व्हॉल्वला थेरॉटिकल पोझिशनच्या वर ओपन आणि क्लोज केलं गेलं तर तो प्रॉपर अमाऊंट ऑफ फ्युएल किंवा एम्बिशियस गॅसेसला मध्ये आणि बाहेर येऊ देणार नाही, ज्याच्यामुळे इंजिनची व्हॉल्यूमेट्रिक इफिशियन्सी कमी होईल व इंजिन प्रॉपर मायनरमध्ये काम नाही करणार. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की टॉप डेड सेंटरच्या 20 डिग्री अगोदर इंटेक व्हॉल्व ओपन होतो आणि 10 डिग्री नंतर एक्झॉस्ट व्हॉल्व बंद होतो. तर या 30 डिग्रीच्या रेंजमध्ये दोघंच्या दोघं व्हॉल्व ओपन राहतात. यालाच व्हॉल्व ओव्हरलॅप म्हणतात.